कथेचं माध्यम मात्र ना मला असं वाटतं की ते इतकं मजेशीर आहे ना, ती हातात चिमटीत पकडेपर्यंत सुटून जाते. इतकी नाजूक कथा असते हो. क्या बात है. अहो, इतकं सुंदर तो एक भाव असतो. फक्त एकदाच तुम्हाला एक रेष वाटलेली असते आणि त्याच्यातनं तुम्ही कथा लिहिता. त्यांचं शिक्षण तुम्हाला माहित नसेल, पण त्या फिजिकल एज्युकेशन मधल्या हो. त्याच्यामुळे फिजिकल हो. एज्युकेशन मध्ये एक जी मला असं वाटतं की खिलाडू वृत्ती असते सगळी. एक्झॅक्टली ती तुम्ही सगळी पकडलंय. वृत्ती या सगळ्या कथांमध्ये आहे. माहोल वेगळाच असू शकेल. माहोलला किती महत्व असतं. वा, कुठल्या माहोलमध्ये तुम्ही लिहिता. क्या बात है. हे किती म्हणजे कथा प्लेझेंट कशामुळे होते तर त्या माहोलमुळे होते. आणि मी रेडिओत जात होते. मी सुरुवातीलाच सांगितलं तुम्हाला ती सगळी पहिली कथा ही पूर्ण रेडिओवरची आहे. ट्रान्समिशनची कथा आहे ती. आणि तिथे गेल्यानंतर मी पहिल्यांदाच म्हणल्यासारखं एक स्टुडिओतला प्रसन्न एकांत, सुंदर एकांत की जी मनासारखी गाणी ऐकता येतायत मला. मी त्याची पहिली श्रोता आहे. आणि तिथले सगळे तांत्रिकतेमुळे ती सुंदर ऐकायला येतात. तशी ती गाणी आणि बाहेर आल्यानंतर तिथं भेटणारी माणसं. तर याच्यावरूनच ती कथा सुचली होती. ही कथा सुचली आणि मी लिहिली गेली तेव्हा ती अंतर्नादमध्ये होते मी. त्यामुळे मी सकाळी रेडिओ ड्युटी करून अंतर्नादमध्ये गेले की मी ती कथा लिहायला सुरुवात करायची. आपल्याला वाटतं आहे, जे आपल्याला जाणवलं आहे तेच नेमकं आपण लिहित आहोत का? हे सगळे प्रश्न एक संपादक म्हणून सातत्याने तुमच्या मनात येतात आणि म्हणून तुमच्या लेखनावर नक्की परिणाम होतो. सगळ्या काळाचा हिरो आणि विलन, आपल्या आयुष्याचा हिरो आणि विलन हा काळ. त्यामुळे तुमच्या लिहिण्यावर नक्की परिणाम होतो. माझं लिहिणं खूप स्लो आहे. नमस्ते. बुकब्रोचा हा ताजा भाग आहे आणि मला माहिती आहे की आजचा भाग तुम्हाला खरंच खूप आवडणार आहे, कारण आपल्या समोर माझ्या शेजारी बसल्यात त्या प्रख्यात लेखिका, संपादिका स्नेहा अवसरीकर. आणि अजून एक कारण आहे की बुकब्रोचा आजचा भाग विशेष होणार आहे. बरोबर. तुम्हाला मी सांगतो स्नेहा मॅडम की जरी मी कादंबरी वगैरे लिहिली असली तरी मला एका आमच्या लेखक मित्राने विचारलं होतं, तुला कथेचं काय वावड आहे, कारण मी कथा लिहित नाही. आणि बुकब्रो मध्येही काय माहित नाही समहाव कथा संग्रह हे आलेले नाहीत. म्हणजे कथेवर कधीतरी ओघात अर्थात बोललं गेलंय, पण एखाद्या पूर्ण कथा संग्रहावर आपण एकही एपिसोड केला नाही. आज तो करणार आहोत. हा तुम्हाला इथे दिसतोय रोहन प्रकाशांनी उत्तम रीतीने प्रसिद्ध केलेला हा अतिशय चांगला कथासंग्रह ताजाच आता प्रकाशित खरं झालेला आहे. मागच्या वर्षीच मला वाटतं, अगदी आत्ताच. मला आवडलेल्या पहिल्या एका कथेवर आहे आणि तो तिथून आपण आजचा मुलाखत चालू करूया. त्याच्यात आता मी पात्रांची नावं वगैरे तुम्हाला सांगून कन्फ्युज करत नाही. कथेचा गोषवारा थोडक्यात काय की एक पुरुष आहे, मध्यवयीन कपल येते आणि तो ईमेल करतोय एका मैत्रिणीला आणि कधीतरी एका रात्रीपुरता त्यांचा संघ झाला आणि ती अमेरिकेत गेली. आता तो म्हणजे टेक्निकली याला अफेअर देखील खरं म्हणता येणार नाही, कारण ती अमेरिकेत आहे. आणि नुसतं शरीराची गुंतवणूक असंही म्हणता येणार नाही, कारण ती पुन्हा अमेरिकेतच असणार. पण तो त्याचं मन मला वाटतं मोकळं करतोय. आणि अचानक एक दिवस बायको ईमेल त्याची बघते, तिला कळतं की असं चाललंय आणि ती त्याला क्वेश्चनही करते. पण तो खूप सहज पुरुषी चतुराईने प्रत्येक वेळी कधी चतुराईने, कधी भांडत, कधी वैतागत, कधी पळून जात त्याचा सामना करतो. मला विचारावं असं वाटतं की ही कथा का तुम्हाला लिहावीशी वाटली, मागे काय काय घोटाळत होतं, लिहिल्यावर कसं वाटलं, त्या कथेसंबंधी सगळं काय. बापरे. सगळ्यात पहिल्यांदा सर्वांना नमस्कार. आणि आशुतोषने मला या एपिसोडमध्ये बोलवलं याचा मला खरंच फार आनंद होतोय. कारण का माहिती का, या काळामध्ये पुस्तकाविषयी सोडाच कथासंग्रहाविषयी तर बिलकुल कोणी बोलतच नाही हो. त्यामुळे यांनी मला आवर्जून बोलवलं कथाविषयी बोलायला. माझ्याच काय मला ना एकूण कथा या वाङ्मय प्रकारावर माझं प्रचंड प्रेम आहे, खरंच सांगते. आणि बोलवलं त्यासाठी मी यांची अत्यंत आभारी. हा अजिबात औपचारिकपणा नाहीये, कारण हे आता मी इथं आल्यावर बघतेय की सगळं हे एक हाती ते पेलतायत. आणि मागे मी त्यांना म्हणलं होतं की पुस्तकाला तुम्ही ग्लॅमर देताय, हे तुम्ही बघताय, हे इतकी छान गोष्ट ही. त्यामुळे मला फार बरं वाटतंय. आता प्रश्नाकडे, ही कथा का लिहिली तर आशुतोष, मी ना खूप लहान गावातून आली आहे. सोलापूर माझं मूळ गाव. आणि मी आले आणि डायरेक्ट इथे पुणे आकाशवाणीमध्ये काम करायला लागले. आणि झालं काय की मी अगदी ब्लँक होते. मला खूप तिथे भारतभरातलं उत्तम संगीत ऐकता येत होतं, मला गाणी ऐकता येत, म्हणजे आवड होती. शिवाय वेगवेगळे विद्वान, अत्यंत अभ्यासू, अत्यंत महत्वाचे लेखक, चित्रकार, गायक, संगीतकार यांची सगळी भाषणं, मुलाखती मी ऐकत होते.
इतका सुंदर माहोल त्या ऐकण्यासाठी मला स्टुडिओतला एकांत मिळायचा. तुम्ही बघितलं असेल तर या कथासंग्रहाची अर्पण पत्रिका तशी आहे की स्टुडिओतले एकांत. तर हे सगळं ऐकत असताना जेव्हा मी ड्युटी करून बाहेर यायची तेव्हा मी सगळा व्यवहार बघायची. तिथे फिरणारी खूप सगळी माणसं, काम करणारी, वेगवेगळ्या क्षेत्रात अत्यंत उत्तम दर्जाचं काम करणारी माणसं माझ्या काळात रेडिओमध्ये काम करायची. आणि व्हायचं काय ना, मला फार गंमत याची वाटायची की ही सगळी माणसं ना एकटी एकटी काम करायची. स्टुडिओत एकटा अनाउन्सर काम करतोय, डबिंगमध्ये एखादा माणूस डबिंग करतोय, मुलाखती घ्यायला एखादा माणूस एकटेपणाने मुलाखती घेतोय. अत्यंत विद्वान असणारी, अत्यंत हुशार, क्रिएटिव्ह असणारी माणसं इतकी एकट जगत असतात. गंमत म्हणजे शिफ्टमध्ये ड्युटी असायच्या. बरोबर. मला नेहमी असं वाटायचं की आता गमतीने घ्या हा तुम्ही, आणि सगळेच गमतीने घ्या. मला नेहमी असं वाटायचं की ही लोक पहाटे 5 वाजता ड्युटीला येतात, अगदी डोळे आणि आम्ही सगळे जायचो, म्हणजे आम्ही सगळेच जण, त्यामध्ये मी पण असायचे, आम्ही सगळेच जण पहाटे 5 वाजता ड्युटीला जातो. आपण बाहेर पडतो, आपण माध्यमात जातो, आपण छान नीट आवरून जातो, असे छान फ्रेश सगळे तिथे भेटायचे. आणि तसंच संध्याकाळी व्हायचं की 5 वाजता येतोय माणूस, सगळी आसपास सुंदर छान आवरलेली नेटकी माणसं, तो सगळा माहोल, सगळा कार्यक्रमाचा आणि क्रिएटिव्ह माहोल, कलात्मक माहोल. पुणे आकाशवाणी हे किती मोठं महाराष्ट्रातलं केंद्र आहे. तर मला एकदा असा विचार मनात आला की इथे घरी परत जाणारी बाई जी असेल किंवा पुरुषही जो असेल, तो घरी गेल्यावर काय बघेल, तर त्याची कंटाळलेली बायको किंवा त्याचा कंटाळलेला नवरा. म्हणजे ते घरात कायमच असे बघत असतील की अरे आपण घरात असतो ना, आपण खूप कॅज्युअल असतो, आपण साधे असतो, यांना असा संवाद कधीच साधताच येत नसेल की अगदी फ्रेश आवरलेल्या छान मूड मध्ये एकमेकांना वेळ देणं जे असतं ते देताच येत नसेल. आणि मग काय होतं की आपली भूक असते क्रिएटिव्ह अशी, आपल्याला कलेविषयी प्रेम असतं, आपल्याला ते शेअर करायचं असतं, आणि सगळ्या गोष्टी मग मी तिथे आपापसात घडताना बघायची. आणि मग यातून काही गुंते होऊ शकतात का, तशी शक्यता असते का, आणि तशा काही घटना म्हणजे रेडिओच्या बाहेर मी बघायची, सगळीकडे बघायची. आणि पुण्यात नवीन होते त्यामुळे मला हे सगळं खूप धक्केदायक वाटायचं. त्या काळात मला असं वाटायचं की अरे लग्न झालंय ना, मग हे काय आहे, असाही धक्का होता त्याच्यामध्ये. आणि हे सगळे धक्के आणि तिथला सगळा माहोल, इथली माणसं आणि कलात्मक जगण्याबरोबरच माणूस म्हणून तुमची जी बेसिक गरज असते ना शेअरिंगची, आणि स्त्री पुरुषांमधली ती गरज जर कुठल्या पद्धतीने माणसं भागवतील ती गरज, आणि यातून काही गुंते मानसिक होऊ शकतात का, आणि असे जर गुंते झाले तर त्याचं केवळ उत्तर शोधण्यासाठी आपण आरडाओरडा, आदळपट, तिरस्कार एकमेकांचा, किंवा एकमेकांना वाळीत टाकणं, भांडणं करणं आणि वेगळं होणं, हे पर्याय असण्यापेक्षाही समजुतीने एकमेकांची नाती जर आपण सांभाळत गेलो, जपत गेलो, तर कदाचित पुढच्या जखमा कमी होतील, पुढची नाती तुटण्याचं प्रमाण किंवा त्याच्यातले ओरखडे येण्याचं प्रमाण हे फार कमी होईल, असं मला तेव्हा वाटायचं. म्हणजे समजूत, कुठल्याही नात्याला बेसिकली समजून घेणं, आणि जर तीच आपण समजूत थोडी बाळगली आणि थोडी आपण कोपऱ्यात जागा दिली एकमेकांना, तर आपण ऍडजस्ट करू शकतो, असं मला तेव्हा वाटायचं. आणि ही सगळी गाणी बिणी होतीच की रेडिओतली, म्हणजे ती मदतीला येतच होती. सगळा तो आशय जो आहे तो मला वेगवेगळ्या गाण्यात मिळतच होता. आपल्या हिंदी चित्रपटांनी हे सगळं इतकं आपल्या समोर उभं केलंय. एक्झॅक्टली. एकीकडे ही गाणी आणि एकीकडे माहोल. या पुस्तकामध्ये 2 कथा थेट रेडिओच्या वातावरणाच्या आहेत ते, पण मला ही कथा, ही विशिष्ट कथा देखील त्या रेडिओच्या सगळ्या स्टुडिओच्या माहोलचाच एक अंतिमतः असलेला परिणाम असेल असं फार त्यात त्यांनी, मला असं वाटलं की समीक्षकांना त्यांनी जे बोललंय ते समीक्षकांनी सरळ या संग्रहाचं परीक्षण करताना कॉपी करावं, की यात एक अतिशय सुंदर समजूत आहे. आणि समजूत म्हणले की काही विशेषण मराठीत लावले जातात, त्यात एक झुळझुळती समजूत अशा आपल्याकडे लावतात, तशी ही नाहीये. मला असं वाटतं ही समजूत खोल डोहासारखी आहे, शांत आहे ती, आणि खळबळ देखील पचवणारी अशी ती समजूत मला स्वतःला वाटते. कथेच्या आणि कथासंग्रहाच्या आशयावर आपण आता बोललो, पण मला त्याचं जे या पुस्तकाचं बहिरंग आहे त्यावरही बोलणं गरजेचं वाटतं. आपल्या इथे मराठीत एकंदरच प्रोडक्शन विषयी कोणी बोलत नाही, आणि ते महत्वाचं असतं. मला याचं मुखपृष्ठ खूप आवडलंय. कोणी केलंय हे खरं मी विसरलो. शिरीष घाटेंनी केलंय, सोलापूरचे ते. अच्छा, शिरीष घाटे मुखपृष्ठ आणि रेखाचित्र, आणि अतिशय तुम्हाला इथे दिसेल खूप वेगळ्या पद्धतीची रचना आहे. मागे ब्लर आता सुबोध जावडेकरांचं यांनी नाव घेतलं, त्यांनी खूप
सगळ्या कथांचं पटकन असे सूत्र मांडणाऱ्या हो. साध्या सहज भाषेतला हो. ते शास्त्रज्ञ असल्यामुळे सायंटिफिक आणि Scientific. चांगला असा त्यांनी नाही, सगळा आणि ते तयार ना केला. त्या काळातले त्या की काळात. ज्या काळामध्ये बघितलं. कथा खूप बारकाईने बारकाईने वाचल्या केलं. जात होत्या आणि कथेचं तंत्र त्यांना माहिती खरं. होतं. आणि रोहन प्रकाशन अतिशय प्रोफेशनली सगळी पुस्तकं हो. जशी निर्माण करतात तसं त्यांनी हेही निर्माण केलंय. खूप चांगली रचना आहे त्यात. जसं आत हे एक रेखाचित्र आहे, हेही मला आवडलेलं एक हो, ती रेखाचित्र सगळी घाटेंनी केलेली आणि चित्र फार आहेत. वेगळ्या पद्धतीची केली आहे. त्याची अर्पण पत्रिका मगाशी उल्लेख केला, पण मी पुन्हा वाचून दाखवतो. पुणे आकाशवाणीच्या स्टुडिओतल्या एकांतास कथा Yes. लिहिण्याची सुरुवात इथेच झाली. तर मला संगीतातला माणूस असल्यामुळे तो एकांत काय हे नीट माहिती आहे. तो अनेकदा हो. अंगावर येणार असतो हो. आणि अनेक जण तर तिथनं व्यसनाधीनतेकडेही मी जाताना बघितलंय. तर यांचं कथा हे व्यसन झालं असं आपण खरंय. म्हणूया. ही अहो, किती समृद्धीची गोष्ट. तुम्ही म्हणालात व्यसनाधीनकडे, एखादी संध्याकाळची ड्युटी रात्रीचं हो. बेलाके फुल लावल्यानंतर तुम्ही 7-8 तुमची अत्यंत हो. आवडती गाणी लावता आणि त्याच्यानंतर तुम्ही जे काही चार्ज होता, हो, मी घरी जाऊन लिहित बसायची लिहित नंतर, कारण बसायची. झोप उडलेली असते हो तुमची, फार वेगळ्याच माहोलमध्ये असता तुम्ही. खरंय. सगळ्यात आवडलेली कथा हा प्रश्नच खूप अवघड आहे. काय होतं ना, की आपल्यालाच, म्हणजे मलाच एखाद्या कथेतलं पात्र आवडलेलं असतं, एक कथा छान जमून आली असं वाटत असतं, एखादा शेवट आवडत असतो. पण तरी सुद्धा सांगू का, सगळ्यात आवडलेली कथा म्हणजे पहिली कथा. कारण मला कधीच मी ठरवलं नव्हतं, की आपण कथा लिहूया आणि आपल्याकडनं काहीतरी कथासारखं लिहून होईल. काही एकदम ब्लँक होते मी. आणि मी रेडिओत जात होते. मी सुरुवातीलाच सांगितलं तुम्हाला, ती सगळी पहिली कथा ही पूर्ण रेडिओवरची आहे, ट्रान्समिशनची कथा आहे ती. आणि तिथे गेल्यानंतर मी पहिल्यांदाच म्हणल्यासारखं एक स्टुडिओतला प्रसन्न एकांत, सुंदर एकांत, की जी मनासारखी गाणी ऐकता येतायत मला. मी त्याची पहिली श्रोता आहे आणि तिथल्या सगळ्या तांत्रिकतेमुळे ती सुंदर ऐकायला येतात. तशी ती गाणी आणि बाहेर आल्यानंतर तिथं भेटणारी माणसं. तर याच्यावरूनच ती कथा सुचली होती. ही कथा सुचली आणि मी लिहिली गेली तेव्हा ती अंतर्नादमध्ये होते मी. त्यामुळे मी सकाळी रेडिओत ड्युटी करून अंतर्नादमध्ये गेले, की मी ती कथा लिहायला सुरुवात करायची. आणि पहिली कथा होती तेव्हा गाण्यावरचं प्रेम खूप अतोनात, म्हणजे आजही मला गाणी फार आवडतात. त्यात खूप गाणी आहेत त्या पहिल्या कथेमध्ये आणि एकीकडनं गाण्यांनीच ती कथा पुढे नेली आहे. परत तुम्ही मगाशी म्हणल्यासारखं कथेचा शेवट काय करायचंय? या दोघांच्या नात्याचं करायचंय काय? तर जी नायिका आहे तिला असं वाटतंय, की नाही, आपण काहीतरी चुकीचं करतोय म्हणण्यापेक्षा ना, मला काही वेळा काळ हा फार महत्त्वाचा वाटतो. म्हणजे खरं सांगायचं ना, सगळ्या काळाचा हिरो आणि व्हिलन, आपल्या आयुष्याचा हिरो आणि व्हिलन हा काळच असतो. काळच खूप गोष्टी ठरवत असतो. तसं पहिल्या कथेमध्ये नायिकेची बदली होते आणि ती दुसऱ्या जागी जाते, दुसऱ्या स्टेशनवर जाते, असा त्याचा मी शेवट केलाय. नात्याचं काय होतं याच्याबद्दल मी काहीच बोललेली नाहीये. कारण नाती कुठं संपतात? नायिका जरी गेली आणि नायक तिथे राहिला, तरी नातं काय असणार आहे, काय कुठे संपणार आहे हे मलाही माहिती नव्हतं. त्यामुळे ही कथा का आवडते, तर ती सगळ्यात नकळत लिहिलेली, सहजपणे लिहिलेली आणि सहज सुचलेली कथा आहे. त्या कथेला, ती पहिलीच कथा अंतर्नादमध्ये प्रकाशित झाली. मलाही माहिती नव्हतं, की माझी कथा प्रकाशित होईल. मी अज्ञानात आपण फार धाडसं करतो, तशी मी ती धाडसाने भानुकाळेंना दिली, की मी काका मी ही एक कथा लिहिली आहे. त्यांनी वाचली आणि मला तिसऱ्या दिवशी सांगितलं, की घेऊया की आपण ही कथा. तर मला वाटलं, की मी अंतर्नादमध्येच आहे आणि तेव्हा मी जेमतेम 25-25 वर्षांची होते आणि मला वाटलं, की काका मला प्रोत्साहन देण्यासाठी म्हणतायत, की छापूया आपण कथा. तर तसं काहीच झालं नव्हतं. मी पुन्हा ती तपासून घेतली, पण काका म्हणले, "नाही, घेऊया ती कथा." आणि त्याच्यात तुम्हाला खोटं वाटेल, त्यातली रेखाचित्र वगैरे सुद्धा मीच केली होती. अज्ञान परत, म्हणजे आपल्याला माहिती नसतं. आपण उत्साहाच्या भरात इतक्या गोष्टी करत राहतो. तशी ती करत गेले आणि मला फार बरं वाटतं, की त्या कथेला इतका सुंदर रिस्पॉन्स आला होता मला. त्या काळामध्ये ज्यांची नावं खूप मोठी आहेत, असे सगळे लेखक, अगदी सुबोध जावडेकर त्या काळात खूप लिहित होते, महेश केळुसकर खूप लिहित होते आणि या सगळ्यांचे अतिशय छान प्रतिसाद आले होते आणि सगळ्यांनी मला सांगितलं, "स्नेहा तू कथा लिह. तू सगळं सोडून दे आणि तू कथा लिह." असं सांगितलं होतं. त्यामुळे त्या कथेवर माझं थोडं जास्त प्रेम आहे, पहिल्या कथेवर. एक पटकन त्यातला एक छोटासा अगदी एक छोटा परिच्छेद वाचतो. म्हणजे लेखिकेची जी शैली आहे, भाषा शैली, ती आपल्याला एक कळू शकेल. मला जी ऑडिशन नाही, एक मिनिट. कशातलं वाचावं? काय सगळेच खरं पानं इतकी छान आहेत. जी पहिली कथा होती, ज्याविषयी आपण अगदी पहिल्यांदा हो. बोललो, त्यातला एक छोटा भाग मी तुम्हाला आता वाचून दाखवतोय. किती सहज गतीने त्यांनी पुरुषांचं देखील जग मला वाटतं टिपलंय, हे मला तुम्हाला दाखवायला आवडेल. सुभद्राला क्षीण पराभूत वाटलं. आपल्यात आणि सत्तेमध्ये इतकं अंतर पडलं आणि आपल्याला त्याची शंका येऊ नये यानंच तिला पराभूत वाटलं. अगदी परवा तर सत्तेन इतका जवळ आला
अगदी अजूनही तो आपल्या हातचं जेवतो, खातो, पितो. अगदी या क्षणीही सगळ्या नातेवाईकांना बायको म्हणून ओळख करून देतो. आणि तरीही तो मना विचारानं इतका दूर जावा का? म्हणून लग्न, प्रेम, संसार, बांधिलकी या गोष्टी केवळ नावापुरत्याच का? या आपल्याला माहीत नसलेल्या सोकॉल्ड जगात सुभद्रा पुरती शिणून गेली. या क्षणी तरी संपूर्ण एकटेपणा जाणवत होता. दूरवर जाणारा केवळ रस्ता, ना सावलीची झाडं, ना रणरणतं ऊन, ना आजूबाजूला पाण्याचे प्रवाह. सत्तेंच्या कंपनीत दरवर्षीप्रमाणे गणेशोत्सव होता. शेवटच्या दिवशी कंपनीत सगळेच आपल्या फॅमिलीसह येत. त्यांना अगोदरच सुभद्राला सांगितलं की मास्तरणीसारखी साडी वगैरे नेसू नकोस, जरा नीट ये. या वर्षी मात्र सुभद्राला उत्साह नव्हता. 1.5 महिन्यांपूर्वी सत्यांचे मित्र संध्याकाळी घरी आले होते. सुभद्रा घरात नाहीशी पाहून चहा कॉफी ऐवजी पेक घेतले आणि तरंगत्या अवस्थेत सत्येन सुमित्राच्या फिजिकल रिलेशनशिप विषयी बोलून गेले. पण त्यावेळी एकदाच, नंतर कधी नाही. यार गेलीच की नवऱ्याबरोबर, मी तर आहे, तो संसार सांभाळतोय. न तर नव्यानंच थाटलं की. आणि अमेरिकेत काय, ही किरकोळ गोष्ट आहे. मला जड गेलं सुरुवातीला, पण यार हाताला कापलं म्हणून कोणी काही आत्महत्या करत नाही. जीवन चलने का नाम, चलते रहो सुबह शाम. आपल्या जड शिळ जिभेनं सत्येनं अखेर स्वतःची कबुली दिली. त्या संध्याकाळच्या कातर धुसर उजेडात सुभद्रा आल्याचं भान कुणालाही नव्हतं. म्हणजे अक्षरशः मी 2 परिच्छेद वाचलेलं तुमच्या लक्षात येईल की अख्खा तो माहोल जो त्यांचा शब्द आहे त्यांनी अख्खा जिवंत उभा केलाय. हे खूप कमी लेखकांना साधतं. अनेक लेखकांना हे खूप कष्टपूर्वक साधतं. तर तुमच्या लेखनातलं हे फार मोठं वैशिष्ट्य. कादंबरी हा खरं माझा साहित्यातला मी डोमेन मानतो. म्हणजे लोकांच्यासाठी आता फक्त माझी मुळारंभ आहे, पण माझी खरं इंग्रजी लिहून तयार आहे. ते तर कधी प्रकाशित होते बघूया, चालू आहे त्याचं काम. पण कादंबरी जेव्हा मी माझी लिहित असतो, दुसऱ्यांच्या वाचत असतो, तेव्हा हा एक नेहमी प्रश्न असतो का कॅरेक्टर का प्लॉट. हे फार महत्वाचं असतं की पात्र का एकूण तुमची सुसंगत अशी जाणारी सगळी जी रचना आहे, बांधणी आणि फ्लो आहे, कथानक. तर कथेमध्ये देखील सूक्ष्मरीतीने कादंबरी असतेच मुळात कुठल्याही कथेत. अगदी लघुकथेतही एक कादंबरीचं नाट्य लपून बसलेलं असतं. त्यामुळे हाच प्रश्न मला तुमच्या बाबत विचारायचा आहे की जे बारीक बारीक आवाज जेव्हा वाढत गेले होते तेव्हा पात्र आधी पहिली दिसायची, खुणावायची, बोलायची का आधी कथानक दिसायचं? नाही, आधी पात्र समोर आली. माणसामध्ये मला रस आहे. आणि दुसरं कथानक दिसायचं म्हणजे कसं आहे की आम्हाला पहिल्यापासून असं वाटतं की ना आपल्याकडे कुठल्याच कथेला तसा शेवट नसतोच आहो. आता जे तुम्ही म्हणालात की कादंबरी असते, तर खरंच म्हणजे यातली प्रत्येक जी कथा जिथं थांबते ना तिथून नवीन कथा सुरू होते की. मगाशी आपण सिलसिलाचं उदाहरण घेतलं. सिलसिलामध्ये शेवटी आदर्शवादाप्रमाणे अमिताभ जया भादुरीकडे येतो आणि रेखा तिच्या नवऱ्याकडे जाते. पण रिलेशन त्या क्षणी थांबतं का? नाहीच थांबत ना. तो फक्त एक काय म्हणते की व्यावहारिक एंड आपण आणतो. बरोबर. तसंच प्रत्येक कथेच्या बाबतीत आहे. त्यामुळे पात्र अगोदर दिसतात, माणसंच अगोदर दिसतात आणि घटना त्याच्या मागे येतात. म्हणजे खरं सांगायचं तर कथा आहे ना घटनांची कुठं असते हो, वाटण्याची असते. माणसाला काय वाटतं त्यावर आपण कथा लिहितो ना. त्यामुळे वाटणं महत्वाचं आहे. आणि मग ते कुणाला वाटतं तर आशुतोष जावडेकरला वाटतं. मग काय हा माणूस आहे, अरे हा डेंटिस्ट आहे एकीकडे, हा लेखक आहे, अरे हा डेंटिस्ट्री करताना लिहित असतो का लिहित असताना डेंटिस्ट्री करत असतो, हे सगळे जे प्रश्न आहेत. आणि परत इतर अनेक उद्योग, त्याच्या मनात गाणं आहे, या सगळ्या गोष्टी कुठेतरी एकत्र येतात. मग याचा चेहरा येईल, त्याचं गाणं येईल, त्याचं काहीतरी काम येईल आणि त्याच्या मागच्या घटनांचा पट कदाचित वेगळाच असू शकेल, माहोल वेगळाच असू शकेल. माहोलला किती महत्व असतं, कुठल्या माहोलमध्ये तुम्ही लिहिता, किती म्हणजे कथा प्लेझेंट कशामुळे होते तर त्या माहोलमुळे होते. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करतो. पण माणसामधला अगदी अगदी माणसाला वाटणं काय वाटतं इथेच कथा सुरू होते. निर्मिती प्रक्रियेवरच अजून एक लगेच पुढचा याच उद्या प्रश्न विचारून टाकतो. म्हणजे मी तरी स्वतः माझ्या बाबत असं अनुभवलंय की माझ्या कुठल्याही गोष्टीचा, कविता असेल, कादंबरी असेल, अगदी गाणं एखादं मी जेव्हा कंपोज करत असेल, मला शेवट माहीत नसतो. मी त्या प्रवाहात उतरतो आणि तो शेवट मला मिळतो. किंवा कधी कधी तर आपल्याला आपल्या वर जे एक परातत्व आहे कुठेतरी चक्क बोट धरून शेवटाकडे तुम्हाला नेतं. शेवट झाल्यावर आपल्यालाच आपला उलगडा पडतो असं मला वाटतं. पण माझे अनेक लेखक मित्रमैत्रिणी मी अगदी उलट्या पद्धतीने विचार करणारे देखील पाहिलेत आणि ते अतिशय चांगले आहेत जे लेखक आहेत ते. तर ते सगळं लिहून ठेवतात.
अख्खं हो शेवटापर्यंत. हो प्रत्येक पात्राचं सगळं कॅरेक्टर्स लिहितात, सगळं लिहितात. आणि त्यात या कुठल्याच प्रक्रियेत किंवा आता नागपूरला आमचे महेशदा आहेत, महेश हो एलकुंचवार. हो तर महेशदा आता नाटक हा पुन्हा जरा वेगळा प्रकार झाला, त्यात बांधणी अगदी आहे. पक्की हो लागते, पण तरी ते प्रत्येक पात्राचं लिहिताना वेगळी पेन्सिल, हो हा कलरची पेन्सिल वापरतात. असं एक म्हणजे एकीकडे एक अख्खं ओघात तुम्ही पोहायला लागणं आणि दुसरीकडे अख्खा किनाऱ्याचा अंदाज घेऊन अचूक किती ढांगांमध्ये समोरचा टोक गाठणार आहोत हे कळणं. तुमची प्रक्रिया कशी आहे आणि तुम्हाला कुठली प्रक्रिया अधिक योग्य वाटते? आता जे तुम्ही म्हणालात ना, की कादंबरी किंवा हं, अजून मोठा पट हं, नाटक, हं. यामध्ये ना लिहिण्यामध्ये थोड्याशा तांत्रिक गोष्टींचा बरोबर. अंतर्भाव आहे. तुम्ही ज्या ज्या सगळ्या गोष्टी हं, आत्ता बोललात ना, की कादंबरी आहे किंवा बरं. नाटक आहे, हं, या सगळ्या गोष्टींमध्ये थोडासा तांत्रिकतेचा भाग आहे नक्की. हं. कादंबरी लिहिताना तुम्ही खूप मोठी वाटचाल करत असता. वाह! काही वर्षांचा पट तुम्हाला लिहायचा असतो. त्याच्यामध्ये वाह! बरीच पात्र असतात. त्याच्यामध्ये जागा बदलतात पात्रांच्या किंवा घटना, खूप स्वभाव येतात माणसांचे. हं, त्यामुळे तुम्हाला काही आखणी करणं हं, निश्चित असतं, कारण तुम्हाला खूप दमसाच लागतो ना कादंबरी हं, लिहिण्यासाठी. हं, तर त्याच्यासाठी एक थोडा विसावा किंवा आपण बऱ्याचदा विसरतो, अरे मला अमुक एक पात्र हं, असं पुढे चालतंय हं. असं वाटतं आणि लिहिता लिहिता काहीतरी वेगळंच सुचेल वेगळं असतं. आणि मग सगळीच पात्र बदलतील ना हं, त्याच्यामुळे. हं, त्यामुळे मोठ्या पटावर असताना हं, तांत्रिकतेचा विचार हं, म्हणून किंवा हं, तुम्ही आता जे हं, एलकुंचवारांचं उदाहरण दिलं हं, नाटकांच्या बाबतीत, हं. तर नाटक तर अगदीच. किमान हो. तांत्रिक बाबी त्याच्यामध्ये आवश्यक आहेत. सगळ्याच. त्यामुळे तिथे काही आखणी करणं किंवा तिथे काही गोष्टींचं हं, मार्किंग करून ठेवणं, एक पटच उभा करणं, एक पट, एक नकाशा उभा करणं, हे सहज शक्य आहे. कथेचं माध्यम मात्र ना, मला असं वाटतं की ते इतकं मजेशीर आहे ना, हं. ते हातात चिमटीत पकडेपर्यंत सुटून जाते. इतकी नाजूक कथा वाह! असते हो. क्या बात है! अहो, इतकं सुंदर तो एक भाव असतो. फक्त एकदाच तुम्हाला एक रेष वाटलेली असते आणि हं. त्याच्यातनं तुम्ही कथा लिहिता. वाह! म्हणजे मला कधीच शेवट सुचत नाही. मी खूप झटते. जर कथा लिहायला मला वेळ लागत असेल ना, हं, तर त्याच्यात प्रत्येक गोष्टीत मी हं. शेवटासाठी अडली आहे. कारण काय करेल तो माणूस मला नाही कळत आहे. वाह! क्या बात है! त्यामुळे आता याचंच मी उदाहरण हं, सांगते. बारीक-बारीक आवाज वाढले, तर हं, आता या गोष्टी कितपत सांगाव्यात माहिती नाही हं, किंवा बऱ्याच मोठ्या लोकांनी त्या सांगून ठेवल्या आहेत. मी हं, अजून काय वेगळी सांगणार आहे. पण तरीसुद्धा मला जे म्हणायचंय तुम्हाला स्पष्ट व्हावं म्हणून सांगते. मी एकदा एका ज्येष्ठ लेखिकेकडे गेले होते आणि मला सवय आहे, मी खूप जणांकडे सतत जाऊन भेटत हं, राहते, गप्पा मारत राहते, बोलत राहते. तशी मी अगदी सहज गेले होते. तर त्या माझ्यापेक्षा किमान 20 वर्षांनी मोठ्या आणि मला म्हणल्या, "अगं तू आत्ता 50शीत आहेत." मी तर बघ म्हणे आत्ता 70रीत आली आहे हं. आणि मला इतकं लिहायचंय स्नेहा, तुझ्याकडे केवढा वेळ आहे. वाह! तर मला ही फार गंमत, म्हणजे माझ्या आयुष्यात हं, मला ही पहिल्यांदाच जाणीव झाली होती, की हं. असा काहीतरी गणित, कारण तोपर्यंत आपण हो, आपल्या असण्याचा विचार करत नाही ना. करत नाही. आपण किती असतो हा विचार आपण कुठे करतो, म्हणजे मी तरी करत नव्हते तोपर्यंत. खरंय. पण त्या ना एकदम बोलता बोलता बोलून गेल्या, की मला अगं इतकं लिहायचंय, मला याचं चरित्र लिहायचंय, माझ्या डोक्यात काही कथा आहेत, मी हं, पुस्तकं मागवली आहेत आणि आता ती येतील अमेझॉनवरनं हं, आणि हं. मला अगं खूप अभ्यास करायचा आहे आणि मला वाह! लिहायचंय, पण बघ ना म्हणे आता काय आहे, मला हे सगळं उरकलं पाहिजे. आणि मग त्या मला त्यांच्या एका आतल्या खोलीमध्ये घेऊन गेल्या पुस्तकांच्या आणि म्हणल्या, बघ मी एवढं साठवलंय सगळं, अगं मी हे कधी लिहिणार आहे. हं, तर मला ते फार लागलं हं. आणि मला याच्यासाठी लागलं, की त्यांना इतकं उर्मीने काहीतरी सांगायचंय, इतकं बोलायचंय आणि त्यांच्याकडे त्यांच्याशी वेळेशी झटापट चालली आहे चटापट. आणि सतत त्यांना ती त्रास देते, की अरे लिहून होईल का नाही, म्हणजे बारीक आवाज. हं, आणि त्यांच्या घरात हं, असं एक तिथे कबूतर त्याच वेळी आलं होतं आणि त्या हं, फार प्रेमाने त्या हं. कबुतराकडे बघत होत्या आणि त्याच्यातनंही बारीक आवाज वाढत चालले. ती क्या कथा बात आली खरं क्या म्हणजे. ते शीर्षकही इतकं सुंदर आहे. मी हं. विचारणारच होतो, पण तो हो, उलगडला त्या निमित्ताने हो. प्रवास. हं, तर मी ती लिहिली कथा, पण हं, मला हे कळेना ना, की शेवटाकडे कशी जाणार आहे. हं, म्हणजे याचा शेवट ना त्यांना माहितीये ना, मला हं, माहितीये ना. हं, माणूस काय करू शकतो, किती लिहू हं, शकतो, किती वाचू शकतो, कुठल्या क्षणी थांबायचंय, हं, मनातल्या उर्मी आणि हं, शारीर उर्मी, शारीर हं, गरज, काय म्हणतात, हं, शारीर शक्ती, हं. याचा मेळ कसा घालायचा, हा मुद्दा होता तिथे. खरं. आणि मग मला खूप महिनोन-महिने ते गेले माझ्याकडनं वाया. मी पुन्हा एकदा त्यांच्याशी जाऊन उगाचच सहज गप्पा मारल्या. म्हणलं बघूया काही सापडतंय हं, का? काय काय हं, होतंय? काय यांच्यात हं, बदल झाले? त्या तशाच हं. होत्या. त्यांनी मला एक पुस्तक पूर्ण करून दिलं आणि म्हणल्या, वाह! "अगं हे बघ, हे दुसरं पण माझं चाललंय आता आणि त्याचंही काम मी पूर्ण करणार आहे." मग मला एकदम जाणवलं, की अरे होतायत कामं. आपण म्हणतो वेळ चाललाय, पण वेळ कामही करून घेतोय. हं. आणि मग ते शेवटी मला असं वाटलं, की त्या कबुतराला सोडून देतील. त्यांची जी जबाबदारी आहे ती वाह! एका अर्थी त्यांनी ती
काय म्हणतात आपल्या असण्या नसण्यातूनच त्या मुक्त झाल्या आहेत आणि त्या लिहितील पुढे, खरंय. असं मला वाटलं. आणि मग तो कथेचा शेवट आला. क्या बात आणि आहे. यात कुठे काय ठरवू शकतो आपण, खरंय. कुठलाच पट नाही. मला काहीच माहित नव्हतं ती नायिका मला कशी नेणार आहे पुढे आणि काय करणार आहे. क्या बात, अशीच क्या ती बात. कथा झाली होती. क्या बात आहे. असणं नसणं आता दोन शब्द उत्तरामध्ये सतत आले. त्यावरनं याच्यात एक कथा आहे ज्याच्यात होता तो माणूस नव्हता झालाय. ते दोघं चाललेत. म्हणजे एक पुरुष आहे. तो त्याच्या घरात जी काम करणारी बाई आहे, तिचा नवरा आहे, ते सगळे स्नेही असल्यासारखे हो, बरे संबंध आहेत. हो. त्याला लिफ्ट द्यायला मागे बसवतो अगदी आणि अगदी. ऍक्सिडेंटल म्हणजे काय दारू पिऊन चालवत नसतो. जसा ऍक्सिडेंट म्हणजे ऍक्सिडेंट असतो तसा ऍक्सिडेंट Accident. होतो आणि हा पडतो, याला थोडी जखम होते, पण मागचा माणूस मात्र जो मुकादम वगैरे असावा बहुतेक, हो, तो गंभीर जखमी होऊन तो मरतो शेवटी. हो. आता इथनं गिल्ट आणि गिल्टच्या अक्षरशः. पलीकडे जायचा प्रयत्न आणि त्यात पुन्हा स्वतःची सेफ्टी, स्वतःची सुरक्षितता. म्हणजे माणसाला एकाच वेळी वाटणारी अपराधी भावना, स्वतःच्या सुरक्षेची काळजी, स्वतःच्या नवऱ्याच्या आरोग्याची काळजी, ती बाई सगळं हे हो. बाईच्या पर्स्पेक्टिव्ह नाही, तिच्या बाई दोघी पुन्हा बायकांचा म्हणजे ती मोलकरीण आणि मालकीण यांच्यातला असलेला आधीचा संवाद, आता अर्थातच त्यामुळे पडणारे त्यावरचे जे सगळे दुरावे आहेत, त्याच्या छाया, इतकं सुंदर नाट्य मला वाटतं 4 पानात केलं. मला काय काय वाचताना वाटलं मी सांगतो. मला सगळ्यात पहिल्यांदा वाचताना असं वाटलं की या कथा अशासाठी सशक्त आहेत की त्या अनेक अर्थांची आणि अनेक शक्यतांची दारं आपल्याला उघडून देतात. कुठेही असं लेखिका म्हणत नाही की हेच आहे आणि हेच अंतिम सत्य आहे, असं कुठेही नाहीये. ती आपल्याला सांगते की अरे हेही पॉसिबल आहे, हेही शक्य आहे, हेही शक्य आहे. आणि हे फार मोठं श्रेय असतं की लेखक स्वातंत्र्य देतो वाचकाला. कुठलं तरी म्हणजे मला अगदी दुसरं उदाहरण मी नाव घेऊनही आता सांगू शकतो. मला नेमाडे आवडतात. पण हो. नेमाड्यांच्या सगळ्या लेखनात तुम्ही बघा प्रत्येक पानावर असतं की हे आणि हेच अंतिम सत्य आहे. म्हणजे मी कंपेअर वगैरे काही करत नाही. त्यांनाही माहिती आहे, मलाही माहिती आहे. अगदी अगदी. पण एक वाचक म्हणून तसं इथे तुम्हाला वाचकाला एक स्वातंत्र्य अर्थ निष्पत्तीचं, अर्थ निर्णयाचं. दुसरं या कथासंग्रहाचं मला वैशिष्ट्य वाटलं अतिशय नितळ, सहज, स्वाभाविक भाषाशैली. म्हणजे त्यात कुठेही तुम्ही अतिशय सुंदर मराठीतले शब्द येतात. पण ते ज्याला कंट्राइव्ड म्हणतात अशा पद्धतीने येत नाहीत. ते फोर्सफुली येत नाहीत. ते नैसर्गिकरित्या जसा एखादा गायक तानांमध्ये उपज घेतो, उपज अंगाने सगळा राग उपसून काढतो, तसं ही कथा लेखिका उपसून काढते. तिसरं माझं निरीक्षण असं आहे, जे इंटरेस्टिंग आहे, मला असं नेहमी वाटतं जसं तुम्ही मगाशी मी डेंटिस्ट असण्यावर बोललात, तर हो, आपल्या हो. व्यावसायिक शिक्षणाचा निदान म्हणूया अगदी. परिणाम आपल्या लेखनावर नक्की होत असतो. नक्की तर होतं. त्यांचं शिक्षण तुम्हाला माहित नसेल, पण त्या फिजिकल एज्युकेशन मधल्या हो. त्याच्यामुळे फिजिकल हो. एज्युकेशन मध्ये एक जी मला असं वाटतं की खिलाडू वृत्ती असते सगळी. Exactly ती तुम्ही सगळी पकडलंय. वृत्ती या सगळ्या कथांमध्ये आहे. एक काय असतं खेळातलं की ईर्ष्येने खेळ खेळणं, जिंकलं तर आनंद आपण त्याचा चांगला साजरा करणं आणि हरलो तर तो पराभव देखील पचवणं. याला एक जी ताकद लागते ती या लेखिकेत आणि तिच्या लेखनात आहे. आणि मी हे समीक्षा लेख झाला तर मी त्यातली वाक्य काढून डेमॉन्स्ट्रेट करू शकेन. मी फेकत नाहीये हे. म्हणजे मी तितपत बरा समीक्षक आहे असं स्वतःला मानतो की आय कॅन दिस इज एक्सेप्शनल. मराठीत खिलाडू वृत्तीने केलेलं ललित लेखन दुर्मिळ आहे. आणि म्हणूनच ती लेखिका वाचकालाही स्वातंत्र्य येते. इट इज ऑल इंटर रिलेटेड. की तो एक मोठा धागा आहे की पडलं आणि त्यामुळे ती पात्रही तशीच वाटणार. ती पडलं तरी पुन्हा उभं राहू, पुन्हा नवा डाव खेळू, ही त्यांच्याकडे समज. अगदी शेवटी मला एक प्रश्न विचारावासा वाटतो. तुमच्यातील संपादिका तुमच्यातल्या या कथा लेखिकेवर कधी आणि केव्हा मात करते का करत नाही? नाही, मात नाही. नीटपणे उत्तर द्यायला हवं याचं खरं म्हणजे. हो. काय होतं माहिती का, की तुम्ही एकदा संपादक म्हणून काम करायला लागलात ना, की तुम्ही स्वतःचे इतके मोठे समीक्षक आणि चिकित्सक होता ना, त्यामुळे तुमच्या लिहिण्यावर नक्की परिणाम होतो. माझं लिहिणं खूप स्लो आहे. त्याचं एक मोठं कारण असं आहे की माझे आवडते लेखक पानवलकर किंवा चिरमुले, मोकाशी यांच्या कथा वाचत वाचत मी मोठी झाले. आपण काय वेगळं लिहिणार आहेत? आपल्याला असं आयुष्याविषयी काय वेगळं सापडणार आहे की आपण कथा लिहायच्या आहेत? हा संपादक म्हणून पहिल्यांदा आलेला अडथळा आहे लेखनामध्ये. कारण तुम्ही इतक्या सुंदर कथा वाचलेल्या असतात, याच्यापेक्षा वेगळं, ह्याच्यापेक्षा काहीतरी खूप मगाशी म्हटल्यासारखं चिमटीत धरलेलं असं सापडेल का आपल्याला? आणि सापडलं ना तरी कथा लिहिणं हे खूप अवघड गोष्ट आहे असं मला नेहमी वाटतं. कारण ती खूप तरल भाग आहे तो. खूप नीट सापडावा लागतो तुम्हाला हातामध्ये.
तर तसं काही सापडेल आणि मग ते लिहिता येईल का? जे आपल्याला वाटतं आहे, जे आपल्याला जाणवलं आहे, तेच नेमकं आपण लिहित आहोत का? हे सगळे प्रश्न एक संपादक म्हणून सातत्याने तुमच्या मनात येतात आणि म्हणून तुमच्या लेखनावर नक्की परिणाम होतो. चांगला परिणाम असा होतो की निदान आपण बरं लिहिलंय याची एक खात्री वाटते. त्याचं एक उदाहरण असं आहे की उदाहरण म्हणण्यापेक्षा त्याचा मी एवढं का म्हणू शकते कारण याच्यातली एकही कथा कधीच परत आली नाही. माझ्या सगळ्या कथा छापल्या गेल्या. म्हणजे मी कमी लिहिल्या पण कुठून अशा आवडल्या नाहीत असं झालं नाही किंवा सगळ्या कथांना खूप चांगले प्रतिसाद मिळाले. त्याचंही कारण पुन्हा संपादक असणं हेच असेल. संपादक असणं हे एका बाजूने खूप चांगलं म्हणजे तुमच्या आज जर इनबिल्ट संपादक असेल लेखक असण्यामध्ये तर तुम्ही निदान जे काही लिहाल ते खूप बरं लिहाल असं मला नक्की वाटतं. कमी लिहाल पण बरं लिहाल आणि कमी लिहाल का तर आपली सतत विवेक बुद्धी जागृत असते म्हणून. अदरवाईज आपण लिहित राहतो ना त्याच्या पुढे लिहितच राहतो आपण. पण आपण सतत टोचत राहतो ना की आपल्याला वेगळं सापडले का, आपण काहीतरी वेगळं लिहित आहोत का, आपल्याला नेमकं असे स्वतःचेच प्रश्न जर कमी केले आपण तर नक्की आपण जास्त लिहितो. पण प्रश्न पडत राहतात आणि त्यामुळे माहिती नाही किती लिहीन काय लिहीन माहिती नाही. प्रयत्न चालू असतात सातत्याने. पण एवढी आपण खात्री वाचक त्यांना देऊ शकतो की तुम्ही कितीही कमी लिहिलं किंवा जास्त लिहिलं तरी जे लिहाल ते इतकं अस्सल असेल की ते आम्हाला आवडेल. हा संग्रह त्याची साक्ष देणार आहे, ग्वाही देणार आहे. जरूर सगळ्यांनी वाचा. बारीक बारीक आवाज वाढत चाललंय. स्नेहा अवसरीकर. आशुतोष मला 2-4 गोष्टी नक्की इथे सांगितल्याच पाहिजेत. एक तर कथा संग्रहासाठी तुम्ही मला बोलवलं यासाठी आभार. यामध्ये कुठलाही औपचारिकतेचा भाग नाहीये. मला ते आवडत नाही, जमत नाही मला असं काही. पण मला फार बरं वाटलं की माझ्याच काय म्हणजे कुठल्या तरी एका कथेवर तुम्ही डिटेल बोललाय, मनपूर्वक बोललाय, अभ्यासपूर्वक बोललाय याच्याने खूप छान वाटतंय. दुसरी गोष्ट आवर्जून सांगायची की मी हे बुकरू पाहत होते बरं का एपिसोड. युट्यूबलाही पाहत होते आणि बाकीचे मला खूप चांगले म्हणजे प्रगती बाणखेल्यांचं पुस्तक मी केवळ बुकब्रोमुळेच वाचू शकले. अदरवाईज मी पोहोचले नसते त्या पुस्तकापर्यंत कदाचित. तर ही जी वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं निवडताना तुम्ही जी दृष्टी दाखवताय ना ती मला आवडते कारण ती फार वेगळी आहे. या काळामध्ये पुस्तकाविषयी प्रेमाने बोलणारे खूप आहेत, अभ्यासपूर्वक बोलणारे खूप आहेत, पण एक ग्लॅमर देणारे ज्याची खूप मोठी गरज आहे आज खूप मोठी गरज आहे की पुस्तकांच्या साठी कोणीतरी खूप छान फ्रेम तयार करा. त्यांना छान दिसू देत पुस्तकं छान आणि पुस्तकं वाचणं, लिहिणं, अभ्यास करणं ही खूप एक छान ग्लॅमरस गोष्ट आहे असं सांगण्याची खूप गरज आहे आज आणि तुम्ही नेमकं हे काम करताय. याचा मला खूप आनंद होतो. नेहमी मी तुम्हाला भेटल्यावरही मागे सांगितलं होतं की याचा खूप आनंद होतो. यासाठी तुमचं खूप कौतुक आणि खूप आभार. आणि आपल्यासारख्या लिहिणाऱ्यांसाठी, वाचणाऱ्यांसाठी, ज्याला पुस्तकावर प्रेम करता येतं अशा सगळ्या लोकांसाठी कोणीतरी पुढाकार घेऊन इतकं मोठं काम जर करत असेल तर आपण नक्की एकत्र यायला हवंय असं मला नक्की वाटतंय. त्यामुळे खूप धन्यवाद. फार छान वाटलं. मनापासून धन्यवाद. थँक्यू. स्नेहाताई तुम्ही इथे आलात, इतकं छान बोललात आणि मला या कथासंग्रहावर तुम्हाला विशेषतः बोलतं करायचं होतं कारण कथासंग्रह राहिलं होतं बुकप्रोमध्ये. तर म्हणलं की त्याचा जो मुळारंभ आहे तो एका दणकट कथासंग्रहाने करू. तसं अतिशय चांगल्या कथासंग्रहाने आपण बुकप्रोमध्ये कथा आणली आता आणि ती वाढत जाईल अशी आशा करतो. तुम्ही इथे आलात, मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. हिरो आणि विलन आपल्या आयुष्याचा हिरो आणि विलन हा काळ लिहिण्यावर नक्की परिणाम होतो. माझं लिहिणं